स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाट्याला आलं म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचं फळ आपल्या हाती नसतं ते कर्म मी केलं असं म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. मी भगवंताचं कृत्य भगवंताला अर्पण करतो असं म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्मानं परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजलं म्हणजे सर्व साधतं. नसलेले करतेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे करतेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असं आपल्याला वाटतं. देहाच्या पलीकडे काही नाही असं मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का? पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजलं नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणात चांगला म्हणून. त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असं नाही. बुजार घोड्याला जसं चुचकारून घेतात तसं मनाला करावं. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथं सावध राहावं. भगवंताचं स्मरण चुकलं की काहीतरी अवघड वाटायला हवं. आज नको वाटणारं नामस्मरण बळजबरीने करावं म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावं. जर आज आपल्याला विवेकानं सुखी राहता आलं नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसतं गिरीकंदरात जाऊन कुठं परमार्थ साधत असतो का? तसं असतं तर तो माकडांनाही साधला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगलं वाईट कळतं. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे की त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावं, पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.